ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। मी सध्या लालबाग राजाच्या दरबाराच्या अगदी बाहेर उभा आहे आणि कोळी बांधवांना सगळ्यात आधी या ठिकाणी लालबाग राजाला पूजेचा मान होता आणि बरेचसे कोळी बांधव आहेत जे आज देखील या ठिकाणी पोहोचत आहेत। आपल्या सोबत काही कोळी बायका आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आपण पाहतोय की मड वर्सोवा या ठिकाणाहून ते पोहोचले आहेत। कुठून आलेत? मडवरून आलो आम्ही। आणि लालबाग राजाचा पहिला मान आहे पूजेचा, खरं तर कोळी समाजाला। कसं पाहताय, आनंद आहे तुम्हाला? आम्ही मडवरून आलेले आहोत। हरबादेवी महिला मंडळ आहो आम्ही। आम्ही लालबागच्या राजाचं दरवर्षी दर्शन घेवायला येतो, पण आम्हाला सुखरूप देवाचं दर्शन मिळतंय। आणि हा राजा म्हणजे सर्वांचा आहे, लालबागचा राजा म्हणजे सर्वांचा, आमचा कोळी लोकांचा पण कोळी लोकांचा आहे। पहिला म्हणजे आमचा कोळी लोकांचा आहे, आता सर्वांचा जायला सर्वांचा असू दे, लालबागच्या राजाचा विजय असो। पाहतोय या ठिकाणी अगदी पारंपरिक वेशभूषा करून या सगळ्या महिला पोहोचलेल्या आहेत। राजाचं दर्शन घेतलं, कसं वाटतंय? खूप छान वाटलं, आमच्या मनासारखं दर्शन झालं। खूप छान वाटलं, आमच्या मनासारखं दर्शन झालं। लालबागच्या राजाचा विजय असो। पाहतोय या ठिकाणी अगदी आनंद आणि उत्साह यामध्ये कुठलीही कमी नाहीये। मोठी गर्दी लालबाग राजाच्या गेटच्या बाहेर आजही झालेली आहे आणि आपल्याला राजाचं दर्शन व्हावं, मुखदर्शन का होईना पण ते व्हावं या अपेक्षेपोटी हजारोच्या संख्येनं जे गणेश भक्त आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहे। काही जणांना चरण दर्शन झालेलं आहे, काही जणांना अजूनही अपेक्षा आहे की मुखदर्शन व्हावं, जेणेकरून इतक्या वर्षानंतरची जी प्रतीक्षा आहे ती त्यांची संपून जाईल। आणि ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की आता विसर्जनाची जी तयारी आहे ती सुद्धा पूर्णत्वास येते। एकंदरीतच आपण पाहिलं की लालबाग राजाचं यंदाचं 92वं वर्ष आहे आणि सालाबादाप्रमाणे यावर्षी देखील अगदी आनंदात, उत्साहात, जोशात आणि ढोल ताशाच्या गजरात बाप्पाला अखेरचा निरोप दिला जाणार आहे। जवळपास 24 तासाहून जास्त मिरवणूक यात्रा असणार आहे आणि त्याची आता तयारी जी आहे ती अंतिम टप्प्यात पोहोचली आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NVC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।